परीक्षित राजांना सांगितलं, मुनिवर आता मला कथा ऐकायची ती बलिराजांची. बलिराजा कोण होते? बलिराजा कोण होते? दादा, बलिराजाचे चरित्र सांगत असताना माझं युट्यूबला बरंच चिंतन चालतं बरं का. आणि ते सांगायला मला स्वाभिमान सुद्धा वाटतो. माय हो, पोरगा असा जन्माला घालायचा की सांगताना मायबापांची छाती फुलली पाहिजे, गर्वानं सांगता आलं पाहिजे माझा मुलगा, स्वाभिमानानं सांगता आलं पाहिजे माझा मुलगा. बरोबर आहे की नाही? पण हे कधी होतं? जेव्हा तो भगवंताशी कनेक्ट होतो, जेव्हा तो देवाच्या जवळ येतो तर. अन्यथा जेव्हा ऐ पुरी दीदी बोलू नका, राहू दे बोलू नको मनमा. हाते पाहिजे ना असे गुस्सा मारायला नका. आटे जर बहिणी असं करशा सासू ना, ती बहीण तुम्ही काय बरं करत नाही. ओ माय असो, आम्ही आई म्हणे बाबा म्हणे कीर्तन मग 15 मिनिटं पुरेसोर बारी सांगतोच म्हणे तुम्ही. सुनो मेरी बात. बलिराजाच्या मायला स्वाभिमान वाटत होता. हे सांगायला मला इतका आनंद वाटतो. पुन्हा पुन्हा सांगावं वाटतं हे चरित्र मला. बलिराजा देवमाता आदिती नाराज झालेली, स्वर्गावर असुर शासन बसलेला, कश्यपांकडून पयोव्रत विधी, फाल्गुन महिन्यामध्ये शुक्ल पक्ष 12 दिवस व्रत केलेलं. हे शॉर्टकट सांगतोय मी, कारण नाही त्याला आपल्याला जन्म साजरा करायचा आहे. कालच्या दिवशी पण लेट झालो आपण, नाही का? 12 वाजले होते काल पण, कामधंद्याचे लोक आहेत म्हणून. प्रतिपदा ते त्रयोदशी हे व्रत केलेलं आहे. आणि फक्त दूध पिऊन. बरं, व्रत करायची पण पद्धत असते, बरोबर आहे की नाही? व्रत करायचा, एकादशी धरायची, पण खर तर एकादशीचा नियम असा आहे, त्या नियमात आम्ही बसत नाही. एकादशीच्या 1 दिवस अगोदर संध्याकाळी जेवायचं नसतं. दुपारी जेवण झालं, संध्याकाळी जेवायचं नाही. पूर्ण दिवस उपवास करायचा एकादशीचा. आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडल्याच्या नंतर संध्याकाळी पण खायचं नाही. कमीत कमी असा केला तर एकादशीचा व्रत. तसं कोणी करतच नाही. मग उलट लोक गड आहे ना, 12 वाजणार, 12:15 वाजेल खायले, अजून 12:15 वाजे 12 नंतर एकादशी लागेल. आणि आता बी काय करतच माहिती का, इकडे पण 12 वाजल्यात सोडल्या. आधी 12 ते 12 नाही, रातभर आपली एकादशी. ब्रह्ममुहूर्त तर ब्रह्ममुहूर्त अशी एकादशी असते आपली. 3 पहाटेचा 3 ना, तर दुसऱ्या दिवशी पहाटेचा 3 पर्यंतचा 24 तास होतात आपले हिंदू धर्मामध्ये. ब्रह्ममुहूर्तापासून नियमाचं पालन करावं लागतंय. हाय 12 बिराना आपला काही संबंध आहे? रातना 12 पाहिन दिन बदली घ्या भाऊ. हाय तुम्हाला फक्त आडे नियमावली लायदी असे, आपला काही संबंध नाही. ब्रह्ममुहूर्त तर ब्रह्ममुहूर्त, ती झाली एकादशी. उपवास सोडला ना तरी रात्री जेवायचं नाही. बरं, तुमले शक्य होत नाही तसं बी नका करा. एकादशी ना उपवास करा, 1 दिन भुके राहा, ते बी शक्य नाही. 1 टाइम फराळ करा, 1 दिवस 1 टाइम नका करू फराळ, तसं बी शक्य नसेल. मग 2 टाइम फराळ करा, पण एकादशी करा. एकले म्हणतात दादा एकादशी करत जाव, म्हणे बाबा आपला काही भुके राहावा नाही. त्याला म्हणतं भाऊ फराळ करलेच जाईना लागेच का? म्हणे काय खात जाऊ? म्हणता साबुदाणा खात जाय. मला साबुदाणा जातच नाही म्हणे. मग बगैर खायला जाय म्हणे, बगर खात जाय म्हणे, पोट माझी टच करच म्हणे. म्हणतो फळ खायला जा, ते आपले चालत नाही म्हणे. म्हणतो तू नीतला आबागी तू शेव आहे की नाही? एकादशीचं व्रत केलं पाहिजे, आणि व्रत असं नियमानं केलं पाहिजे. बरं,
नियमानं केलं पाहिजे. आणि भुके नाही राहावं ना, 2 टाइम खरंच फराळ करा, पण एकादशी धरा. कारण एकादशीच्या दिवशी अन्नावर पाप बसलेलं असतं. जेवढं घडतं ना भूतलावर, जेवढं पाप घडतं ना, हे पाप एकादशीच्या दिवशी म्हणजे 15 दिवसामध्ये एक दिवस असा येतो की पूर्ण पापाला भगवंतानं दिलेला शब्द आहे. कारण पापानं विचारलं होतं फक्त वाईटच जागेवर मी बसायचं का देवा, मग चांगली जागा नाही का देत मला बसायला. तर देवानं सांगितलं ठीक आहे, तू अन्नावर बसू शकतो 15 दिवसामध्ये एक दिवस. आणि एक दिवस अन्नावर पूर्ण पाप बसलेलं असतं. एकादशीच्या दिवशी तुम्ही अन्न जर भक्षण केलं तर तेवढं पाप खातो आपण. एकादशीच्या दिवशी जर जेवलो ना, तर जेवढं अन्न खातो तितकं पाप खातो आपण, असं संत सांगून गेले. म्हणून एकादशीला अन्न खाऊ नये. फराळ करा ना तुम्ही, जर राहुलं जात नसेल ना उपवाशी, हवी तेवढी फराळ करा, पण एकादशीचं व्रत करा. हो, उपवास तापास ते या बहिणीच करतच करत. आपलं काही खरं नाही, आपला कोणताच उपास चांगला राहत नाही. आहेत जे बसलेले ते करत असणारेच आहेत. बाकीचे मला कळतंय, वारकरी बाबा बसलेत म्हणल्यावर एकादशी करणारे आहेत, पण जास्तचे उपवास करणारे महिला माताच असतात. बरोबर आहे की नाही? एकादशी सुद्धा जास्त करून बायांची असते. संकष्टी चतुर्थी सुद्धा जास्त करून बायांची असते. बरोबर आहे ना? इतर सगळे, शिवरात्री असेल, 7ही वार असतील, सगळे उपवास महिलांचे असतात. आपला फक्त एकच उपवास राहतो, पोया पोयान कथा बी लोया. पहिलेच ना उपवास करत असते म्हणजे व्याकरण चांगलं पक्क आहे, तुम्हाला लगेच समजी घेते. मी असा बैलेच ना उपवास करतो बाबा, ते थोडं असं करा मग गॅप पडी घ्या शब्द. बैलेच ना उपवास करत असत्या, करू नका असं दुमत नाही, ते सुद्धा आपली संस्कृती केलं पाहिजे. पण एकादशी करत जा. आणि तुम्ही बरोबर बहिणीवर, तुम्ही बी नुसतं हाऊस म्हणे नाही करू. मी तुम्हाला परवाच्या दिवशी म्हणलो असं, मी कीर्तनातून पण सांगतो,